यावेळेस पुन्हा तुमच्यावर विश्वास दाखवत तुमच्याकडे तुमच्या ज्या धर्मपत्नी आहेत त्यांना काँग्रेसने नगराध्यक्ष पदाची तिकीट दिली आहे, तर काय सांगाल आपण याबद्दल? पक्षाने जो विश्वास दाखवला, नेत्यांनी जो विश्वास दाखवला, ज्यांनी तिकीट मागितली होती त्या सहकाऱ्यांनी जो विश्वास दाखवला, पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावर उमेदवारी पक्षाने दिली. पक्ष नेतृत्वाचं, पक्षाच्या कार्यकर्त्यांचं, पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, सोबतच ज्यांनी अध्यक्षाची निवडणुकीमध्ये तिकीट मागितली होती आणि सर्व नगरसेवकांची ज्यांनी तिकीट मागितली होती त्या सर्वच तिकीट मागणाऱ्या लोकांचं मी मनापासून आभार मानतो आणि ज्यांना तिकीट मिळालं त्यांचं अभिनंदन करतो. हीच आमची पक्षाची ताकद आहे का आमचा तळागाळातला कार्यकर्ता आपण रॅलीत बघितलं असेल तशा प्रकारचं चित्र होतं, म्हणून सर्वांचं अभिनंदन करतो. ज्या पद्धतीने भाजपमध्ये विद्रोह दिसला, आपल्या काँग्रेसमध्ये तसं एकही काही दिसलेलं नाही, याबद्दल काय म्हणाल भाऊ? काँग्रेसचं जे नेतृत्व आहे ते अत्यंत मजबूत आणि खंबीर आहे आणि या काँग्रेस पक्षामध्ये एकमेव नेता आणि आमचे सन्माननीय आमदार आमचे दुसरे नेते आहेत. आमच्याकडे कार्यकर्त्यांची संख्या जास्त आहे, आमच्याकडे नेत्यांची संख्या जास्त नाही आणि आमच्या या कार्यकर्त्यांचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा आमच्या नेतृत्वावर जो विश्वास आहे त्याचं हे प्रतीक आहे. ठीक आहे. भारतीय जनता पार्टीकडून प्राजक्ता रोहित कारू यांना उमेदवारी मिळाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यात आला. दादा, आज खूप काळानंतर एक प्रामाणिक कार्यकर्त्याला सीट मिळाली, काय कसं वाटते आणि येणाऱ्या काळात नगर परिषद निवडणुकीमध्ये मोठे मोठे आव्हान राहते, ते सगळ्या गोष्टी तुम्ही कसे सांभाळला? नमस्कार. खरं तर आज पार्टीने जी आमची उमेदवारी जाहीर केली, माझ्या पत्नीची प्राजक्ता रोहित कारूची, तर त्याबद्दल सर्वप्रथम मी पक्षाचे खूप खूप आभार मानू इच्छितो की कारण की माझ्यासारख्या एका सामान्य युवा कार्यकर्त्याला, माझ्या पत्नीला उमेदवारी भाजप पक्षाने जाहीर केली आणि हा काम फक्त भाजप पक्षच करू शकतो. म्हणून सर्वप्रथम मी आपल्या पक्षाचा खूप खूप आभार मानतो आणि त्यातल्या त्यात जे विजन आहे, पुढचं आव्हान तर बरेचशी आहेत, बरीचशी बंडखोरी झालेली आहे, आव्हान तर भरपूर आहे, पण मला जनता जनार्दनावर खूप विश्वास आहे की ते निश्चितच एका युवा कार्यकर्त्याला, एक विजन असणाऱ्या कार्यकर्त्याला साथ देते. म्हणून खूप काही निवडणुकीच्या रिझल्ट काय त्याबद्दल मी विचार करत नाही, कारण मला जनता जनार्दनावर पूर्णपणे 100% विश्वास आहे. भाऊ, आपल्या पक्षामध्ये विद्रोह आज खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळाला. तो विद्रोहाचा काही फटका आपल्याला पडेल असं वाटतं? नाही, मला असं वाटत नाही, कारण भाजप पक्षाचा मानणारा जो वोटर आहे तो भाजप शिवाय कुठेही मतदान करत नाही आणि मागील 6-8 वर्षापासून मी जे पक्षासाठी आणि उमरेड शहरासाठी काम केलेले आहे, तर जनतेमध्ये माझा विषय खूप चांगला आहे. जनतेने मला खूप प्रेम दिलेला आहे. त्याच याच्यावर आणि जसं काही विरोध झाला होता आमच्या उमेदवारीबद्दल, पण जनतेनेच आम्हाला आमची ती उमेदवारी मिळवून दिली, कारण पक्षाचा यावेळेस सरसकट धोरण होता पूर्ण महाराष्ट्राचा की जो उमेदवार सर्वेमध्ये पुढे राहील, जो जनतेच्या सर्वेमध्ये पुढे राहील त्यालाच उमेदवारी देण्यात येईल आणि ती उमेदवारीची लॉटरी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला ती लागली, कारण सर्वेमध्ये बाकी जे उमेदवार होते आमच्या पार्टीचे, जे इच्छुक उमेदवार होते, त्यांच्यापेक्षा आम्ही खूप जास्त पुढे होतो. म्हणून भाजप पक्षाने त्या सर्वेच्या आधारावर विश्वास ठेवून आम्हाला ती उमेदवारी दिली. दादा, आमच्या चॅनेलकडून येणाऱ्या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. निवडणूक सुरुवात झालेली आहे. या निवडणुकीत खास करून पाहायचं म्हटलं तर भारतीय जनता पार्टीत खूप मोठा विद्रोह झाला आहे. ज्यांनी नगर अध्यक्षपदासाठी उमेदवारी मागितली, ज्यांचं नाव पूर्ण चर्चेत होतं, पण शेवटच्या क्षणी ती सीट कापण्यात आली आणि नंतर ती सीट आता ते शिवसेना शिंदे गटाकडून लढत आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. सर, बराच काळ म्हणण्यापेक्षा पूर्ण जीवनाचा पूर्ण काळ तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये काढला, शेवटच्या क्षणी सीट कापली आणि आता तुम्ही शिवसेनेचे उमेदवार झाले, काय वाटतं? काय मी
प्रामाणिकतेने 25 वर्ष भाजपसोबत काम केलं. भाजपसोबत काम करत असताना मला चांगले चांगले अनुभव आले. मी भाजपमध्ये एकनिष्ठेनं काम केलं. मी पूर्ण विधानसभेमध्ये माझं नाव घडवलं. माझं उमरेड शहरामध्ये एवढं मोठं नाव घडलं, पण मला पार्टीनं का बरं नाकारलं हे मलासुद्धा नाही कळलं. पार्टीचं जे काही आता आलेल्या लोकांना जरी प्रवेश घेतील आणि जरी तिकीटं देत असतील, तर निष्ठावंत कार्यकर्त्यांना काय करावं म्हणून त्याच्यावर मी निर्णय घेतला. काल मला जिल्हा अध्यक्ष आनंदराव राऊत यांनी बोलावलं, बाबा तुम्ही 2 नंबरवर आहात सर्वेमध्ये, करू हे त्यांची मिसेस 1 नंबरवर आहे, तुम्ही 2 नंबर. तर म्हणलं ठीक आहे बा. मी त्यांना कोणतेच न शब्द बोलता मी आपल्या 2 गोष्टी ज्या काही बोलायच्या होत्या त्या बोलल्या आणि मी आपल्या घरी आलो आणि आपला निर्णय सुरू केला. मी कालपासून विचार करत होतो की काय करायला पाहिजे. मी सर्व शिवसेनेच्या नेत्याचे फोन आले, मी सुद्धा फोनवर बोललो, माझ्या चर्चा झाल्या. आज माझ्या मिसेसला म्हटलं माझी अस्तित्वाची लढाई आहे, तुला उभं राहावं लागते. आणि तिनं मला एका शब्दात होकार दिला. आणि मी अस्तित्वाची लढाई मी या उमरेडच्या जनतेसाठी लढून राहिला, माझ्यासाठी नाही, माझ्या स्वतःच्या अस्तित्वाची नाही आहे. आज उमेदवार कसे आहेत, भारतीय जनता पार्टीचा उमेदवार कसा आहे, काँग्रेसचे उमेदवार कसे आहेत आणि शिवसेनेचे उमेदवार कसे आहेत हे आपण इथं सुप्रचित आणि तुम्हाला सर्व काही मालूम आहे. त्याच्यामुळे याच्यात मी न बोलल्यापेक्षा पण खूप चांगल्या पद्धतीनं मी इथं जरी मला भारतीय जनता पार्टी शिवसेनेचा उमेदवार म्हणून माझ्या मिसेसला शालिनी सोनटकेला हिला जरी इच्छा जनतेने कौल दिला आणि निवडणूक जिंकवून दिली, तर तुमच्या नगरपालिकेचा असा विकास होईल, असा भविष्यात होईल. कारण आमचे नेते नगरविकास खात्याचे मंत्री आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. त्याच्यामुळं आपल्या गावामध्ये एवढी विकासाची गंगा आम्ही वाहून घेऊ की आपल्या गावातला व्यक्ती विचार करू शकणार नाही आणि प्रामाणिकतेनं काम करू. जनतेशी कोणती खिलवाड होणार नाही, कोणतं करप्शन होणार नाही. मागील काळात तुम्हालाच माहीत आहे, तुमच्याच जेवढं खूप काही करप्शनच्या गोष्टी आहेत, तुम्ही आता या इलेक्शनमध्ये काढणार आहात. माझ्यासोबत आमच्या चर्चा झाल्या आहेत. माझ्याकडे असं कोणतं इलेक्शन नाही माझ्यावर की मी कोणतं असं करप्शनचं काम केलं बा, कोणत्या लोकांसोबत वाईट वागलो. मी जनसेवक होतो, जनतेत आहो, जमिनीवर आहो. मी कोणत्या गाडीनं फिरलो नाही, शहरामध्ये कोणत्या कारनं फिरलो नाही. साऱ्या गोष्टी आपल्याला जनतेत चालायच्या आहे, जनतेसोबत राहून सर्व गोष्टी करून घ्यायच्या आहे आणि आपल्या गावाचं कसा विकास होईल, आपल्या गावाचं उमरेड शहराचं कसं नाव होईल, या पद्धतीनं मी ह्या सर्व गोष्टी करण्याची मानसिकता बनलेली आहे. आणि आपल्याला आपलं शहर कोणत्या बाहेरच्या शहरामध्ये घाण नाही ठेवायचं आहे, घाण नाही ठेवायचं आहे आपल्याला. आता हे एवढे मोठे खर्च चालू आहेत, तुम्ही बघून राहिले आहेत. खर्चाचा जो फ्लो होऊन राहिला आहे, हा खर्च मी समजा खर्च केलं तर खर्च काढून कुठून, तर हे आज तुम्ही खर्च करणार, जो उमेदवार खर्च करणार, जनता घेणार. जनता आज एखाद्या दारूसाठी किंवा जेवणासाठी जरी हे होईल. तुम्ही होते बीजेपीत, कितीतरी प्रकार आम्हीच काढले. तुम्ही आता जसं म्हणत आहे का इतके करोडो लावतील तर इथून ड्रायव्हरचे तरी पगार काढले आहे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात, हे तुम्हाला अवगत आहे. भ्रष्टाचारी कार्यकाळ मागच्या पूर्ण 5 वर्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या राहिला, हे वारंवार आम्ही हे केलं आहे. आणि यामध्ये आता तुम्ही चांगल्या पद्धतीनं सांगू शकाल का किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करतात म्हणून इतका पैसा लावता, असंच म्हणणं आहे ना तुमचं? जेव्हा तुम्हाला पैसा काढायचा तर भ्रष्टाचार केल्याशिवाय पैसा तर निघणार नाही. आणि तुम्ही जेव्हा जनसेवेला एवढा पैसाच लागत नाही ना. मी आता माझं नाव केलं आहे, मी ना कोणता पैसा खर्च केला तुम्हाला माहित आहे. मी ना काय केलं, बॅनर पोस्टर लावले, काही नाही लावले. गावात कसं नाव आहे तुम्हाला माहित आहे, माझे फीडबॅक किती लोकांकडून आहे हे तुम्हाला माहित आहे. तुम्ही चॅनलवर दाखवणारे आहात, पेपरला लिहिणारे आहात, तुम्ही पत्रकार लोकांनी मला एवढं उचललं. पण मी हेच आश्वस्त करू शकतो की येणारा काळ, मला जरी उमरेडच्या जनतेने नगराध्यक्ष माझ्या मिसेसला बनवलं तर मी शहरातल्या लोकांची प्रामाणिकतेने सेवा करीन, विकास कामं करीन आणि कोणतंच मी आपल्यावर इलिगेशन लावू देणार नाही. आणि माझ्यासोबत जे नगरसेवक पदासाठी उभे आहेत मी त्यांना सुद्धा करू देणार नाही. मी एवढा स्ट्रिक्ट माणूस आहे, मला करप्शन जमत नाही. मी स्वतःची कमाई करतो, स्वतःचा आपलं पोट भरतो आणि सर्व गोष्टी करून आपलं आणि गावात नाव कमवून ठेवलं आहे. त्या पद्धतीने मी आपली वाटचाल या गोष्टी. तुम्ही बोलता बोलले की सर्वेमध्ये तुमचं नाव नाही आलं. बरेचसे उमेदवार आज जे तुमच्या सोबत आहे भारतीय जनता पार्टी मधले, काही उमेदवार अशा पाहायला भेटल्या की रात्री 12-12:30 वाजता त्याचे प्रवेश झाले आणि सकाळला उमेदवारी दिली. रात्रभरात सर्वेची काही मशीन आहे भारतीय जनता पार्टीकडे असं वाटते? सर्वेचा विषय तर नाही म्हणणार, झोपेमध्ये सर्वे करणारी यंत्रणा भारतीय जनता पार्टीकडे आहे असं वाटत आहे. आता कसं होऊन राहिलं आहे, भाजप झाली पैसेवाली पार्टी आणि त्यांच्या नेत्यांना लोकांजवळून पाहिजे पैसे आणि आम्ही काही पैसे देऊ शकत नाही.
म्हणून आम्ही छोट्या पार्टीमध्ये आलो, छोटं काम करू. नाही बिना नाही, सर्वे पैशाच्या- बद्दल मी बोलत आहो. सर- असा कोणता सर्वे तुम्हाला ते सर्वे मध्ये बिना- नाकारून म्हणतात? बिना सर्वेनं काही त्यांनी तिकिटा घोषित केल्या. हम्म. काय समीकरण आहे तिथं युवा मोर्चाचा चांगला कार्यकर्ता तुषार ढोरे हम्म. त्याला नाकारून क्षितिजला खानोरकरला तिकीट दिली, तर हे पैसा पाहून दिली हेच म्हणावं लागेल. हम्म. दुसरं ठीक काय आहे, हेच म्हणजे नाही. तिथं सर्वे लागू नव्हता. सर्वे लागू झालाच नाही ना. सर्वे केलेल्या लोकांच्या त्यांनी सर्वेच्या आधारावर जरी ज्याच्या नावाला त्याला द्यायला पाहिजे. आणि ठीक. माझा सर्वे कसा मायनस केला हे मलाही नाही माहित. हम्म. सर्वे काय आहे, सर्वे आपल्या घरूनच बनवला गेला असा माझा आरोप आहे. हम्म. भारतीय जनता पार्टीचा सर्वे, मी भारतीय जनता पार्टी एवढे दिवस काम केले आहे. मी मागील काळामध्ये मी जेव्हा सुधीर पारवे आमदार असताना मी स्वतः तिकिटा वाटल्या 3-4. हम्म. ज्याच्या सर्वेत नाव नव्हतं त्यांना पण तिकिटा दिल्या आणि ते निवडणूक जिंकून दिल्या मी. काय सर्वे सांगतात ते मला. आणि मी भाजपमध्ये एवढं कार्यकर्ता आहे. विधानसभेत काम केलं, लोकसभेत काम केलं आणि आतापर्यंत विधानसभेत सुधीर पारवेच्या 4 विधानसभेत काम केलं. आणि हिरिरीनं केलं. कसं केलं हे जनतेला माहित आहे, पूर्ण विधानसभेतल्या लोकांना माहित आहे. मला आत्मविश्वास आहे की पूर्ण उमरेडच्या विधानसभेतले जे माझे शुभचिंतक आहे ते लोक इथं येऊन माझ्यासोबत काम करतील एवढी मला खूप मोठी अपेक्षा आहे. संदीप भाऊ जिल्हाध्यक्ष आहे शिवसेनेचे संदीप भाऊ इटकेलवर, आपण त्यांच्याकडून. भाऊ, तुम्ही सत्तेत आहात सोबत आणि इथे लढत आहात विरोधात, काय म्हणणं आहे? नाही, कसं आहे, ही आहे कार्यकर्त्यांची निवडणूक. ज्यावेळेस लोकसभा व विधानसभा येतो त्यावेळेस तो समीकरण वेगळं असतो. पण जेव्हा कार्यकर्ता राबून त्या पक्षाचं काम नियमिततेने आणि इमानदारीने करतो व शेवट त्या कार्यकर्त्याचं कुठंतरी मन दुखावतो की ज्या पक्षामध्ये तो एवढ्या वर्षांहून काम करत आहे तो कुठेतरी तिकीट नाकारून, त्याच्यामुळे हेही कार्यकर्ता निवडणूक असल्यामुळे आम्ही आणि आपण नागपूर जिल्ह्याचं समीकरण मला काही ठिकाणी युती होईल, काही ठिकाणी होणार नाही. कारण त्या ठिकाणी कार्यकर्ता जो झटतो त्याचासुद्धा विचार करणं आम्हाला भाग पडतो. व आज एक आनंदाची बाब म्हणजे ही की लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्याच्यामध्ये दिलीप भाऊसोबत आम्ही खांद्याला खांद्याला हात लावून काम केलं व तेच अनुभवी व्यक्तिमत्व शालिनीताईंच्या माध्यमातून आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश करून शिवसेनेचे दावेदार आहेत. त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतला त्याच्यासुद्धा मी खूप स्वागत करतो. माननीय शिंदे साहेबांवर जो विश्वास त्यांनी दाखवला व भाऊंनी सांगितलं की नगरविकास मंत्री या नात्याने माननीय शिंदे साहेबांनी उमरेडला जिल्हा प्रमुख म्हणून मला 2 करोड रुपये दिलं. 2 करोड रुपये मी फक्त उमरेड शहर, भिवापूर असेल, कुई असेल इथे आम्ही वापरला. पण मी सांगतो, आपल्या माध्यमातून सांगतो की जनतेने जर आमच्या शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सर्व नगरसेवकांना प्रचंड बहुमताने निवडून दिलं तर निश्चितपणाने माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून जो काही विकास रखडलेला आहे तो विकास नियमितपणे आणखी मोठ्या गतीला लागेल व आमच्या दिलीप भाऊच्या माध्यमातून ते पूर्ण होईल हा या ठिकाणी विश्वास दर्शवतो. धन्यवाद.